हॅलो गायज, वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल. तर आज मी तुम्हाला खूप छान आणि खूप अशी महत्त्वाची गोष्ट शेअर करणार आहे. खूप मोठी गोष्ट आहे आणि विचार केला तर ती खूप चुकीची पण आहे. तर आज मी तुम्हाला ती गोष्ट सांगणार आहे. मी एक नर्स आहे आणि आमच्या हॉस्पिटलमध्ये एक लेडी पेशंट आलं होतं. तर लेडी पेशंट आल्यानंतर त्यांच्या हाताला लागलं होतं, त्याच्यामुळे त्यांच्या हाताचा एक्सरे काढला. एक्सरे काढल्यानंतर त्यांना हाताला फ्रॅक्चर निघाल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की नाही का, तुम्हाला प्लास्टर करावं लागेल. प्लास्टर करताना आम्ही त्या पेशंटशी बोलत होतो. तर ती पेशंट म्हणली की माझ्या मिस्टरांनी मला हातावरती मारलं, तर लाकडीने मारलं. तर आम्ही जास्त विषय लांबवला नाही, कारण की पेशंटला जास्त बोलता येत नाही, त्याच्यामुळे आम्ही काहीच बोललो नाही. तर नंतर आम्ही प्लास्टर केल्यानंतर त्या पेशंटला म्हणलं की तुम्हाला कोणतंही काम करता येणार नाहीये, तुम्हाला प्लास्टरची काळजी घ्यावी लागणार आहे आणि 3 आठवडे तुम्हाला कोणतंही काम करता येणार नाही जोपर्यंत तुमचा हार्ट जुळत नाही तोपर्यंत. तर ती म्हटली की मग मला माहेराला जावं लागेल. मग मी म्हटलं तुमच्या घरी माणसं असतील ना, तुमचे सासू सासरे दीर कोण असेल ना. तर ते म्हणजे सगळे आहे, सासू आहे, दीर आहे, नवरा आहे, 2 मुलं येतं, मोठाले मुलं येतं. तर मग मी म्हटलं ते लोक नाही काळजी घेणार का तुमची? तर त्या म्हणल्या, तर मी त्यांना म्हणलं की तुमच्या घरचे घेतील तुमची काळजी. तर त्या म्हटल्या नाही का, मला इतकं वाईट वाटलं त्यांचे हे शब्द ऐकून की जी स्त्री दिवस रात्र त्यांची सेवा करण्यात वेळ घालवते, तिचा वेळ घालवते, मेहनत करते आणि ज्यावेळेस तिच्यावर जेव्हा वेळ येते त्यावेळेस तिला माहेरी जावं लागतं, ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. त्या उलट असे बी लोक आहेत की आपल्या घरातल्या स्त्रीवर खूप प्रचंड ते लक्ष देतात. ते काही लोक काळजी पण घेतात आणि ह्या लोकांना माझा खरंच सल्यूट आहे. आणि जे लोक फक्त स्त्रीला घरात काम करणारी, नोकर समजणारी आणि ज्यावेळेस ती आजारी पडते, तिच्यावर वेळ येते, त्यावेळेस हे लोक तिला माहेरी पाठवतात, का की तिच्या आईबापाची जबाबदारी आहे ती आजारी पडल्यानंतर. आणि जेव्हा ती चांगली असते, धणधणीत असते, त्यावेळेस ती इथं घरी काम करायला असते. मग असं खूप वाईट वाटलं मला, त्याचं मला करमलं नाही. मला असं वाटलं नाही का की कुणाला तरी हे शेअर करावं, तर कुणाला करावं म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केली गाईड. आणि तुम्हाला काय वाटतं या विषयावर नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद आणि लाईक करा, सबस्क्राईब करा.